यापुढे कार्यक्रमाला मत्स्य पालन हा एक चांगला व्यवसाय मला वाटला आणि एका छोट्याशा टाक्यातनं त्याची सुरुवात केली मी. नागपूरला पाण्याचा फार प्रॉब्लेम असायचा, त्यासाठी सब तयार केला आणि त्याच्यातनं मत्स्याचं पालन करून सुरुवात केली आणि हळूहळू त्याचं रूपांतर एक मोठ्या व्यवसायामध्ये सुरू झालेलं. मोठं तलाव तयार केलं आणि वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं. तर त्या माध्यमातून मला बरेचसे अनुभव आलेत की वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना सुद्धा ज्या गोष्टी पेशवेसरांनी सांगितलेल्या त्या सगळ्या पालन होतात असंही नाही किंवा त्यासाठी लागणारे जो ते अर्थ जे प्रबंधन असतं ते होत नसतं. त्याच्यामुळे पुष्कळशा छोट्या मोठ्या गोष्टी सुटतात आणि त्याच्यातनं बरंचसं नुकसान सुद्धा होतं. ते झालं सुद्धा माझं आणि सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की बाब चोरी हा प्रकार आहे ना, तर छोट्या एका तलावातनं सुरुवात केल्यानंतर मला असं आढळलं की मोठे झाल्यानंतर लगेच लोक तयार असतात चोरी करायला. सुरुवातीला माझ्या याला कुठलं कंपाऊंड वगैरे नव्हतं आणि त्यामध्ये मी सुरुवात केली. नंतर हळूहळू त्याच्यामध्ये मग व्यवस्था करत मी 2 नर्सरीज तयार केल्या आणि मला असं दिसलं की बोटुकली घेणे आणि एक छोटं जिऱ्यामधनं बोटुकली तयार करणे हा एक चांगला व्यवसाय त्याच्यामधनं मला दिसला आणि जवळपासच्या तलावांमध्ये मला बोटुकली देता आली पाहिजे म्हणून मी नर्सरीमधनं जिऱ्यापासून सुरुवात केली आणि त्यामध्ये सुद्धा मला यश मिळालं. पण बरंचसं मॉर्टिलिटीचं प्रमाण यायला लागलं. त्याच्यावर मग वेगवेगळे उपाय करून, जसं चुना हा महत्त्वाचा विषय त्यामध्ये आहे, ज्या लोकांनी या व्यवसायात पाय ठेवलेला आहे त्यांना हे माहिती आहे. आणि त्याच्यानंतर छोट्या छोट्या गावांमध्ये छोटे छोटे जे तलाव आहेत किंवा त्याचं संकलन करून आम्ही त्याला विक्री केलेली, त्याच्यातनंही बराचसा फायदा झाला. वेगवेगळ्या व्हेरायटीज पण टाकून बघितल्या, जसं रूपचंदा वगैरे सारख्या फिशेस आहेत की ज्यांचं म्हणजे खूप वेगळं म्हणजे दात शार्क सारखे असतात आणि ती खाणारी मच्छी आहे, मच्छ्यांना सुद्धा खाते. थोडासा माहितीचा अभाव असल्यामुळे आम्ही त्याचा पण त्यामध्ये प्रयोग केला आणि छोट्या मच्छ्या ज्या होत्या दुसऱ्या त्या सुद्धा खाऊन त्याचं यील्ड आम्हाला चांगलं मिळालं. पण बाकी जो विषय होता की छोट्या मच्छ्यांना परत आम्ही सेल करणार होतो ते करू शकलो नव्हतो. दुसरं होतं की खाद्याचा जो भार पडायचा, त्यासाठी मग आम्ही एका भीमावरम सारख्या ठिकाणी आम्ही गेलेलो असताना त्या ठिकाणी आम्हाला एक दिसलं की तिथले शेतकरी 10-10 एकरमध्ये मत्स्यपालन करतात. असं म्हणजे दिसतं की सगळं समुद्रासारखंच, पण तसे मोठे मोठे पॉट्स 10-10 एकरचे आम्हाला दिसले. त्यात त्यांचं एक दिसलं की बा शेणापासनं शेण आणि बाकी युरिया आणि त्याने मोहाचा सुद्धा वापर केलेला. त्याच्यात मोहाचं हे टाकून त्याला ठेवून झाकून त्याच्यापासून ते टाकून तलावामध्ये प्लॅन्टॉन्सची निर्मिती मोठ्या प्रमाणात केली. माझ्या अनुभवात असंही आलं की पंचगव्य सारखा एक गाईचे 5 तत्वाचं मिश्रण वापरून सुद्धा मी त्याचा उपयोग केलेला. त्यातही मला चांगलं एक हे मिळालं की बा त्याची जी वाढ ही प्रमाण त्याचं वाढतं आणि फीडिंग कॉस्ट सुद्धा कमी होते आणि लवकर आपल्याला ते बोटुकलीपर्यंत जायला मिळतं. त्यासोबतच मी झिंगा सुद्धा घेतलेला. म्हणजे वेगवेगळ्या व्हेरायटीज घेऊन मी माझं प्रयत्न केला की बा कुठल्या ह्याच्यात आपल्याला यश मिळतं. तर अशा पद्धतीने मी झिंगा सुद्धा लाईव्ह नागपूरला सुद्धा आणलेला आणि इथे विकलेला रोझनबर्गी. पण त्याच्यातही मला असं दिसलं की बरीचशी भेसळ होत असते. प्रॉपर जर आपल्याला झिंगा जर मिळाला रोझनबर्गी वगैरे तर चांगलं एक पावाचा होऊ शकतो. त्यासोबतच म्हणजे माशांसोबतच झिंगा सुद्धा होतो. त्यासाठी बॉटम लेवलचे जी मासे आहेत ती कमी करावे लागतील आणि याच्यासोबत झिंगा होतो. कारण आपल्या इथे गडचिरोली साईडला वगैरे मी बघितलं की फार आधी एक मोठं प्रकल्प उभं केलं होतं झिंग्यासाठी. मला वाटते मान्य वासाडे साहेबांचं होतं ते.
मी त्या भागातलाच असल्यामुळे. तर तेव्हापासून मला त्याची होती की बा झिंगा व्हायला पाहिजे, कारण त्याच्यापासून उत्पन्न जास्त मिळतं. लोक लाईक पण करतात, इथल्या हॉटेल्सना पण आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला. त्यासोबतच मी मग नंतर मोतीची शेतीचा पण उपयोग केलेला. बघा, या सगळ्या गोष्टी याच्यासाठी करण्यात आलेल्या, कारण आपल्यासोबत तलाव आहे, आपल्याजवळ मच्छी आहे, झिंगा पण होतो आणि सोबत मोती सुद्धा होऊ शकतो. याबद्दल फारसं आपल्या इकडे जागृती कमी म्हणा किंवा लोकांचं लायकिंग कमी, पण त्यामध्ये जर थोडंसं जर आपण प्रयत्न केला, शिफामध्ये वगैरे त्याचं ट्रेनिंग होतं, मी केलेलं त्यात, आणि त्यापासून मग मला असं दिसलं की बा हे सोबत सोबत होतं. आता बायोफ्लक्स सारख्या पद्धती यायला लागल्या आहेत, त्याच्यामध्ये या गोष्टी होणार नाही. पण आपण टाक्यामध्ये जेव्हा उत्पादन करत आहे, छोट्या नर्सरीमध्ये करत असताना आपण मोतीचा पण व्यवसाय करू शकतो, असं एकंदरीत मला दिसलं. बरंचसं त्यामध्ये आपल्याला उत्पन्न होऊ शकते. तर जवळपास 2 वर्ष 2.5 वर्षापर्यंत आपल्याला त्यामध्ये वाट पाहावी लागते, आणि त्यामधल्या काळात आपल्याजवळ जर पाण्याचा सोर्स जर असेल तर आपण कंटिन्युअस याचं मच्छीचं उत्पादन घेऊ शकतो, असं एकंदरीत मला दिसलं आहे. आणि या ठिकाणी आपण सगळे आलात आणि ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारू शकता. कॉन्टॅक्ट नंबर 7387 51 6878. सर 7387 51 6878. जी, गिरीश कारगिरवार. बदक पण पोहोचू शकतो का? हो, हॅलो. चांगली एक अजून वेगळं उत्पन्न आपण त्या माध्यमातून घेऊ शकतो. कारण बदक पाण्यामध्ये जात असताना पाण्यामध्ये जे कंपन होत असते त्याच्यामधनं ऑक्सिजनचं चांगल्या प्रकारे नियोजन होऊ शकते. आणि सर अजोला जर टाकला आणि मधामध्ये असं स्क्वेट ठेवलं, ऑक्सिजन पण जाणार आणि तो पण होऊ शकतो का? हे म्हणजे पूर्णपणे जर ओझोला जर त्याच्यात जर होत असेल तर ऑक्सिजनचा प्रॉब्लेम होईल ना. नाही, पण बदक राहतील तर मग ते तेवढं नाही होत. मी वापरलंय ते. पण बदक ठीक. हा, बदक ठेवू शकता, पण ओझोला पूर्ण जर हे करून टाकेल तर प्रोडक्शन किंवा येईल तुम्हाला तेवढं मिळणार. त्याचप्रमाणे अर्धा अजोला आपण काढत फक्त अर्ध्या याच्यामध्ये ठेवायचं आणि अर्धा थोडासा. ते डिपेंड करतं तुम्हाला कसं मॅनेज करता तुम्ही. हॅलो सर. सर ऑन तिचं जे सांगितलं तुम्ही मोतीबद्दल, तर मोती कसे तयार करायचे त्याच्यात? हा, बघा, मी यासाठी याकडे वळलो होतो की आपल्या तलावामध्ये शिंपली असतातच, ते होतातच, किंवा आपण बाहेरून जरी आणलं तरी सुद्धा एक थोडंसं टेक्निकल नॉलेज जर घेतलं आपण, शिफामध्ये वगैरे त्याचे ट्रेनिंग्स होतात किंवा बाहेरही होतात, तर त्याच्यामध्ये इन्सर्ट केले काही त्या शिंपल्याला ओपन करून त्याच्यामध्ये एखादी पार्टिकल इन्सर्ट केला, आतमध्ये टाकला आणि त्याला परत बांधून ठेवून काही दिवस नंतर मग ते ऑटोमॅटिक होतं. ते त्याला 18 महिने जवळपास लागतं, 18 ते 2.5 वर्षापर्यंत. डिपेंड करतं की कसं तुम्ही मेंटेन करता. सर अर्धा एकरामध्ये आपल्याला मिनिमम काय गॅरंटी असतं, किती म्हणजे प्रोडक्शन मिळू शकते, प्रॉफिट येऊ शकतो, आणि कोणती मासोळी सर्वात चांगली आहे जे आपल्याला पण दुःख देणार नाही? सगळ्यात चांगलं पंगसीसच चांगलं मला वाटलं एकंदरीत, कारण ज्याप्रमाणे उत्पन्न त्याचं मिळतं आणि तुम्ही जे अर्धा एकर म्हणताय त्या याच्यात त्याचं उत्पन्न चांगलं निघतं. त्यांना जर व्यवस्थित फिडिंग मॅनेजमेंट जर केलं आणि ऑक्सिजनचा जर व्यवस्थित पुरवठा जर होत असेल, बाहेरून पाणी कसं तुमचं आतमध्ये जातं, ते बाकी याच्यापेक्षा मला ते जास्त चांगलं वाटतं फंगॅसिस. आणि सर तुमचा प्रोजेक्ट कुठे आहे? माझं इथे MP मध्ये येतं. ते इथून 160 किलोमीटर पडतं, लालबर्राच्या जवळ, म्हणजे तुमचं वाराशिवनी असं. आता दुसरं आम्ही इथे जवळ नागपूरजवळ करतोय, बहुतेक तिथे
तेवढं मोठं होणार नाही, पण बायोफ्लेक्स याचा उपयोग करून त्याच्यात झिंगा होऊ शकतो का हा प्रयत्न होता, पण त्याच्यात होणार नाही कदाचित सर व्यवस्थित सांगू शकतील ना तर. पण झिंग्यामध्ये माझा जास्त इंटरेस्ट आणि मोतीबद्दल मी सांगितलंच की ते सोबत सोबत होतं, कारण काठावर होतं ना, त्याच्यामुळे ते होऊ शकतं आणि करायला पाहिजे मला असं वाटतं. हां, आणखीन जसं महिन्यातून जसं फर्स्ट संडे असेल किंवा लास्ट संडे असेल तुम्ही ट्रेनिंग कधी ठेवता का? कशाबद्दल? नाही, आपल्या स्वतःच्या जसं फिशरी बद्दल लोकांना जनजागृती असं एवढं याच्यात केलेलं नाही मी, पण येतात तेव्हा आम्ही सांगतो. थँक्यू सर, थँक्यू. सर फंगसचे जे सीड आहेत ते सर नमस्कार. फंगसचे जे सीड आहेत चांगल्या प्रतीचे सीड आपल्याला कुठे मतलब अवेलेबल होऊ शकतात? बघा, जसं सरांनी सांगितलं की आपल्याला कुठल्या भागात आहेत त्याप्रमाणे आपल्या बेंचला पण आहेत, त्यांना तुम्ही कलकत्त्यावरून बोलू शकता आणि मोठी जर टाकली तर लवकर फायदा होतो त्याचा. जसं सरांनी सांगितलंच आहे तुम्हाला की तो लहानापेक्षा मोठी जर टाकताय 100 ग्रॅम 50 ग्रॅम त्याप्रमाणे तुम्हाला लवकर येईल त्याच्यामध्ये सीड असं ओळखायचं मतलब चांगल्या प्रतीचे सीड कोणतं आहे, काय गुणधर्म आहेत का त्याचे? कारण की कसं आहे ना सर की बऱ्याच वेळा कसं होतं की आपण त्या आपल्या टाक्यामध्ये की संलग्न आहे तर टाक्यामध्ये टाकल्यानंतर कसं आहे की ते 2-3 दिवसामध्ये आपण जसं आणलंय बाहेरून, जसं कलकत्त्यावरून आणलंय तर त्याला कसं आहे ट्रान्सपोर्टेशनचा जास्त वेळ लागतो आणि आपण ते आणलं आणि तिथे टाकल्यानंतर काय होतं की ते मोर्टॅलिटी खूप जास्त होते, म्हणजे 90% 95% मोर्टॅलिटी आम्ही सुद्धा पाहिलेली आहे. तर असं काही गुणवत्ता काही प्रमाण असेल हे काही कसं की हे त्या याच्यावर आपल्या तिथल्या ऍटमॉस्फिअरवर डिपेंड करतं की आपण त्याला कसं हे करतोय. कारण तेवढ्या ट्रॅव्हल करून आल्यानंतर हा प्रकार होतोच की मॉर्टॅलिटी होते, पण त्याला जर व्यवस्थित हँडल केलं तर कमी होऊ शकते. पण क्वालिटीचा जर प्रश्न झाला तर याच्यात पुष्कळशा ठिकाणी असा भेसळ होतो. मला सुद्धा याचे 2-3 झटके बसलेले आहेत की कतलाच्या जागी दुसरंच काहीतरी क्रॉस वगैरे ब्रीड असं मिळालेलं आणि नंतर मग मोठं झाल्यानंतर थोडंसं फिंगरलिंग झाल्यानंतर किंवा छोटंसं बाटुकी असली तरी त्याच्यात मोठं नुकसान झालं. त्यांचे ऑर्डर्स मी घेतलेले होते ते फेल झाले. या बाबतीतही असं म्हणता येईल किंवा जर जिथून घेतोय त्याच्याबद्दल थोडीशी खात्री असेल तर हा प्रकार कमी होऊ शकतो. कारण कसं आहे सर की म्हणजे हॅचरीमध्ये पण सध्या ते जे सीड्स आहेत ते उपलब्ध नाहीच आहेत आणि जितक्या प्रमाणामध्ये जे पाहिजे आहे त्या प्रमाणात ते उपलब्ध नाही. बरोबर. त्याच्यामुळे तो कसा आहे म्हणजे सीड कुठून आणायचा आणि कसा आणायचा तो एक मोठा प्रश्न आहे. आता तुमचा जो एरिया असेल जसं सरांनी सांगितलं ना आपल्याला इथे अवेलेबल आहे आणि सरांची खात्री आहे त्याबद्दल, त्याच्यामुळे चांगलं शीट तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं. कुठल्या भागात ना आपण? मी नागपूरचाच आहे. नागपूरचं मग काय प्रश्नच नाही ना. आणि आपल्या इथे आहेत डॉक्टर कुलकर्णी वगैरे सर आहेत जे मापसूमध्ये करतात, चांगलं गाईड करतील. सरांचं पण गायडन्स खूप सुंदर झालं या ठिकाणी आणि असंच हवं शेतकऱ्यांना. मी सुद्धा असा मागच्या बेंचवरही असायचो ॲग्रोव्हिजनमध्ये आणि मला आज खूप खुशी झाली की तिथनं मी आज इथे बोलायला एवढं सारं प्रशिक्षण मी घेत आलेलो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुठल्याही ठिकाणी यशस्वी व्हायला प्रशिक्षणाची फार गरज आहे. आणि तुम्ही काय होतंय नवीन, जसं बायोफ्लेक्स आल्याबरोबर लगेच डोक्यात यायला लागतं की नाही माझ्याकडे असायला पाहिजे. तर ह्या गोष्टी जेव्हा होतात तेव्हा तो शेतकरी नक्कीच संपन्न होईल. मी मुद्दामच या ठिकाणी मी हा सांगितलं की बा मोतीची शेती होते, ठीक आहे, सगळ्यांना यशस्वी होतील असं नाही म्हणता येणार, पण प्रयत्न जर केला तर आपल्या इल्डमध्ये होईल ना. चांगल्या प्रकारे एक नवीन व्हेरायटी राहील. सर सांगितलं बदल खूप चांगली गोष्ट. यासोबत तुम्ही लावा पाळा. आता कडकनाथचं चांगलं एक आहे पोल्ट्रीमध्ये. लाव्याचं माझं हॅचरी आता सुरू होत आहे नागपूरला आणि मी जवळपास 5-6 वर्षापासून त्यामध्ये डील करतोय नागपूरमध्ये. जेव्हा की मी 10x10च्या खोलीतनंच सुरुवात केलेली आणि फार मोठं माझं नसलं नागपुरात तरी सुद्धा मी 19,000-20,000 पर मंथ मी सेल केलेला आहे. तर इट्स डिपेंड की बा तुम्ही कसं मॅनेज करता. जवळ म्हणजे लोक बघतात की एवढं मोठं तलाव करायचं म्हणजे एवढा मोठा पैसा उडून आणायचा, बरोबर ना. पण एक छोट्यामध्ये सुद्धा आपण सुरू करून त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. जर आज कलकत्ता साईडला वगैरे एक छोटं टाकणं असेल तर पोरगी द्यायला लोक सगळं तयार असतात, बरोबर ना. पण ते कल्चर आपल्याकडे नाही कारण तेवढं सेल नाही असं दिसतं. पण मार्केटिंग हा भाग सरांनी सांगितलेलाच आहे की तो खूपच महत्वाचा आहे. खूपच महत्वाचा आहे की कुठे जास्त मार्केटिंग, म्हणजे मार्केटिंग हा असा मुद्दा आहे की कुठलंही प्रोडक्शन
फेल व्हायला त्याचे कारणीभूत ठरत असते. डिपेंड की तुम्ही कसं त्याला मॅनेज करता, कसं बघता. स्वतःला तुम्हाला उतरल्याशिवाय हे होणार नाही, यशस्वीता नाही येणार. तर सर मला असं वाटतं की मी बोललेलो आहे बरंच काही, त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतलं. धन्यवाद सर. आणि या ठिकाणी ॲग्रोव्हिजनने मला एक संधी दिली, त्याबद्दल मी त्यांच्या सुद्धा आभारी आहे. धन्यवाद. श्री गिरीश कारगिरकर सर यांनी आपला अनुभव इथे चांगल्या प्रकारे शेअर केलेला आहे आणि मी ॲग्रोव्हिजन तर्फे व तसं माझ्यातर्फे मी त्यांचा आभार मानतो. आणि या चर्चासत्राची भेट म्हणून मी त्यांना श्री जितेश केशवे सरांना विनंती करतो की कारगिरकर सरांना मोमेंट देऊन त्यांचा सत्कार करा. त्यानंतर श्री प्रशांत वैद्य सर, सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवस्थापक गडचिरोली यांनी 50 मत्स्य शेतकरी गडचिरोली येथून उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतोय. आणि मत्स्यपालन या विषयावर चर्चासत्र इथंच संपलं असं हे जाईल. धन्यवाद. पुढील चर्चासत्र सूक्ष्म सिंचनाच्या आधुनिक पद्धती हे चर्चासत्र 2 वाजता सुरू होईल. आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. मला वाटते आमचे जे शेतकरी बंधू मागे बसलेत त्यांनी कृपया पुढे येऊन बसण्याची तसदी घ्यावी. व्यासपीठावरील गणमान्य प्रोफेसर सुनील गोरंटीवार आणि अविनाश बुलबुले सर, त्याचबरोबर इतर व्यासपीठावरील पाहुणे यांचं मी या ठिकाणी ॲग्रोव्हिजन 2019 मध्ये मी स्वागत करतो. आणि शेतकऱ्यांच्यासाठी फिनोलेक्स पाईप्स कशी उपयुक्त आहे या संदर्भात थोडीफार माहिती द्यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. मानवी कार्यक्षेत्र पहा. पहिलं आहे ते शेती, अर्थातच ते मोठ्या ह्याच्यात केलेलं आहे. उद्योग, सेवा आणि घरगुती या 4 ठिकाणी मनुष्य काम करत राहतो. आपला जो भारत देश आहे तो शेतीप्रधान देश आहे. आपण असं माहिती आहे. जो भूभाग आहे तो 308 लक्ष हेक्टर एवढा आहे. म्हणजे जवळपास भारताच्या 10% क्षेत्रफळ त्याने व्याप्त केलेलं आहे. आपलं जे इरिगेटेड क्षेत्र आहे ते 33.50 लक्ष हेक्टर आहे आणि त्यापैकी 10.29 लक्ष हेक्टर हे महाराष्ट्रात ऊस क्षेत्र म्हणून आपल्याला दिसतंय. याचा अर्थ काय बघा, महाराष्ट्रात अंदाजे 11 कोटीची लोकसंख्या आहे, त्याच्यामध्ये 64% लोक आज शेतीवरती अवलंबून आहेत. विदर्भ क्षेत्र देखील त्याला अपवाद नाहीये. आपल्याकडे हे जे 11 जिल्हे आहेत त्यामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. शेतकरी बंधूंना आपण शेती क्षेत्र निवडलंय त्याबद्दल खरोखरी आपले आभार आणि आपले कृतज्ञता आम्ही मानायला पाहिजे. पृथ्वीवरील जलसाठा काय आहे ते बघू आपण. आपली जी पृथ्वी आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय पाणी जे आहे ते 71% आहे आणि जमीन जी आहे ती 29% आहे. या पाण्यामध्ये उजव्या बाजूला जर आपण बघितलं तर समुद्राचंच पाणी 97% आहे आणि गोडं पाणी जे आहे ते फक्त 3% आहे. आणि हे जे 3% गोडं पाणी आहे त्याच्यामध्ये बघा बर्फ आहे तो 77% आहे. भूजलमध्ये जे आहे ते 22% आहे आणि नद्या आणि सरोवरामध्ये जे आहे ते केवळ 1% एवढं पृथ्वीवरील जलसाठ्याचं आपण विवेचन करू शकतो. आता आपण पर्जन्यमान आणि शेती याच्या संदर्भात थोडीशी माहिती घेऊया. आपल्याला हा महाराष्ट्राचा नकाशा देतोय. उजव्या बाजूला आपल्याला विदर्भ दिसतोय. विदर्भात एका बाजूला जवळजवळ 1500 मिलीमीटर पाऊस पडतो पूर्वेकडं आणि पश्चिमेकडं साधारणतः 750 मिलीमीटर एवढा पाऊस पडतोय. असं वेगळ्या पद्धतीचं असा हा विदर्भाचा आपल्याला पर्जन्यमान आणि शेती या संदर्भातलं विवेचन दिसतंय.
मित्रांनो, आपल्याला माहिती आहे शेती आणि पिण्यासाठी आपणाला पाणी हे हवंच आहे. आपल्या समोर जी काही दृश्य आहेत ती खरोखरी विदारक अशी दृश्य आहेत आणि मला वाटते आपल्या या भागामध्ये देखील अशी कदाचित दृश्य आपण पाहिली असतील. आपल्याला पाण्याचा चांगला वापर करायचा आहे आणि म्हणूनच आपण हे वेगवेगळ्या पद्धतीचे जे पाणी नासाडीचे जे प्रकार आहेत ते आपण टाळायला हवेत. सर्वांना माहिती आहे पाणी म्हणजेच जीवन. पाणी ही एक सर्वसमावेशक अशी गरज आहे आणि अर्थातच पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला करायलाच पाहिजे आणि तोच आपल्याला काळाचा मंत्र राहणार आहे. पाणी हे मानवाला मिळालेलं एक नैसर्गिक वरदान आहे. पाणी हा शेतीसाठी लागणारा एक अविभाज्य घटक आहे. शेती आणि तिच्यावर आधारलेली आपल्याला अर्थव्यवस्था आपल्याला प्रगत करायची आहे. परंतु हा एक सगळ्यात मोठा असा बिकट प्रश्न आपल्यासमोर आहे. त्याचं कारण असं आहे की आपल्याला वाढणारी लोकसंख्या आणि विविध क्षेत्राकडून पाण्याच्या मागणीसाठी येणारा दबाव आहे. त्याच्यामुळं हा एक बिकट प्रश्न निर्माण झालेला आहे आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की पाण्याचं व्यवस्थापन करणे हे गरजेचं आहे आणि पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला आधुनिक पद्धतीनं कसं करायला पाहिजे हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळी आपण शेतीसाठी पाणी व्यवस्थापन म्हणतो त्यावेळी आपल्याला काय करायला लागतं, काय त्याच्यामध्ये फॅक्टर आहेत. पिकाच्या वाढीसाठी, विकासास तसेच अंतिम उत्पादनामध्ये पाणी मिळणे हे एकतर पावसावर अवलंबून असतं किंवा मग आपल्याला पाणी पुरवठा योजनेद्वारे देता येतं. या दोन गोष्टी याच्यामध्ये लागतात. आपण जे पीक घेणार आहोत या पिकाचे जे पाणी लागतं त्याची जी मात्रा आहे ती वेगवेगळ्या घटकावरती अवलंबून असते. त्याच्यामध्ये पहिलं आहे ते पीक. त्याच्यामध्ये आपल्याला जात, वाढीची अवस्था, पिकाचा कालावधी, रोपाची संख्या, हंगाम याच्यावरती अवलंबून राहतं. आपल्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची जमीन आहे. जमिनीचा प्रकार, पोत, खोली, उंच सखलपणा किंवा त्याची अवस्था काय आहे जमिनीची हे सगळं आपल्याला इथं बघावं लागतं. वातावरण कोणतं आहे आपल्या इकडे, तापमान, त्याची जी आर्द्रता, बाष्पता, वाऱ्याचा वेग, प्रकाश आणि अक्षांश रेखांश, कुठल्या अक्षांश रेखांशावर आपली जमीन आहे. वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेण्याची पद्धती आहेत. मशागत आहे, खत व्यवस्थापन आहे, तण व्यवस्थापन आहे आणि पाणी पुरवठ्याच्या करण्याच्या पद्धती आहेत. दोन पद्धती आहेत, पारंपरिक आणि शास्त्रोक्त. शेतीसाठी आपण पाणी पुरवठा करतो. पाणी हे का लागतं ते थोडक्यात बघूया आपण. रोपांची वाढ तसेच पीक उत्पादनात पाणी हे आपल्याला आवश्यक आहे. रोपांच्या जीवन संवर्धन प्रक्रियेस तर नक्कीच आवश्यक आहे. आपल्याला पाण्यामुळं जमिनीचं तापमान कमी करता येतं. बियाणापासून अंकुर येण्याची जी प्रक्रिया आहे ती सुलभ होती. पिकांना पोषक द्रव्ये जे आहेत ते पोचवण्यास पाणी मदत करतं आणि फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे त्याला चालना देतं. कमी कालावधीच्या दुष्काळजन्य स्थितीतून आपण पिकांचं संरक्षण करू शकतो आणि मातीमध्ये अर्थातच जे क्षार आहेत ते धुवून काढले जातात. आधुनिक पाणी व्यवस्थापन तंत्र आपल्याला वापरायचं आहे आणि या तंत्रामध्ये आपल्याला पाणी न मिळालेला भूभाग जो आहे तो पाण्याखाली येतो. दूरच्या क्षेत्रापर्यंत आपण पाणी देऊ शकतो. वितरण नलिकाद्वारे शेताच्या वेगवेगळ्या भागात समप्रमाणात आपल्याला पाणी पोहोचवता येते. या सर्व याच्यामध्ये आपल्याला शेवटला अप्रतिम गुणवत्ता आणि आपल्याला चांगलं बाजार मूल्य आपल्या पिकाला मिळतंय हे मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो. कारण आपल्याला हे आधुनिक पाणी व्यवस्थापन वापरून केल्यामुळे हे सिद्ध होऊ शकतं. आधुनिक पाणी व्यवस्थापन पद्धती जी आहे किंवा जे तंत्रज्ञान आहे ते काय यशस्वी झालं, सरळ आहे. सर्व प्रकारच्या जमिनी, पाणी, हवामान व विविध पिकासाठी त्याचा उपयोग होऊ लागला. याच्यामुळं आधुनिक पाणी व्यवस्थापन तंत्र हे यशस्वी झालेलं आहे. अर्थातच आपल्याला एक प्रश्न पडला असेल की आधुनिक पाणी व्यवस्थापन तंत्रात मुख्य घटक कोणता आहे. पहा, एका ठिकाणाहून पाणी आपण वहन दुसऱ्या ठिकाणी करतोय त्याच्यामध्ये आपल्याला प्लास्टिकचे पाईप्स, त्याला लागणारे फिटिंग्स व इतर उपकरणं आपल्याला लावायला लागतात. यामध्ये रायझिंग मेन म्हणजे ज्या ठिकाणून पाण्याचा आपला स्रोत आहे त्या ठिकाणून ज्या ठिकाणी पाणी न्यायचंय ते त्याला म्हणायचं रायझिंग मेन.
किंवा ग्रॅव्हिटी मेन, सबमेन या दाब नलिका आणि वितरण नलिका ह्या मुख्यत्वे करून पीव्हीसीच्याच वापरल्या जातात. पीव्हीसी म्हणजे काय? पीव्हीसी म्हणजे पॉलीविनाइल क्लोराईड. पॉलीविनाइल क्लोराईड पासून आपल्याला पीव्हीसी पाईप तयार करता येते. पीव्हीसीचा इतर उपयोग आपल्याला चित्राद्वारे या ठिकाणी स्पष्ट होतोय. आपल्या आजूबाजूला जी असणारी जे वस्तू आहेत त्या वस्तू या सर्व पद्धतीत या पीव्हीसीच्या रेझिन पासून आपण हे तयार करू शकतो. आता पीव्हीसी पाईपचा उपयोग कुठं कुठं होतोय ते बघूया आपण. शेतीसाठी जे पाणी पुरवठा आहे जो मुख्य आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पीव्हीसीचा वापर आज संपूर्ण भारतामध्ये होतोय. त्याच्यामध्ये ग्रामीण आणि शहरी नळ पाणी पुरवठा योजना असतील त्याच्यामध्ये होतो. सिवरेज आणि ड्रेनेजच्या योजना आहेत, रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना आहेत, SWR प्लंबिंग पाईप किंवा काही रासायनिक आणि इतर उद्योगधंद्यामध्ये या वापरू शकतो. बोअरवेलमध्ये आपण अर्थातच वापरतोय. केबल कॉन्ड्युइट, दूरसंचार क्षेत्रात आणि काही ठिकाणी आता क्षारपट जमीन सुधारणा, जसं की आपल्याला माहिती आहे की काही भागामध्ये प्रचंड पाऊस होतोय आणि पाण्याचं मान जास्त असल्यामुळं शेतकरी आपले भरपूर पाणी देतात. त्याद्वारे वॉटरची पाण्याची जी सॅलिनिटी ती वाढलेली आहे आणि त्यामुळे देखील आपल्याला हे सबसर्फेस ड्रेनेज याच्यामध्ये पीव्हीसी पाईप वापरून जादा सलाईन झालेलं पाणी बाहेर काढता येतं. अशा पद्धतीची थोडीशी विचित्र अवस्था का विना अशी काही ठिकाणी सर आलेली आहे. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर दिग्रज असेल किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधला काही भाग असेल त्याच्यामध्ये अशी परिस्थिती ओढवलेली आहे आणि तिथं साखर कारखाने पुढाकार घेऊन अशा पद्धतीचं जादा झालेलं पाणी जमिनीतनं बाहेर काढण्यासाठी पीव्हीसीचा वापर करतात. या सर्व क्षेत्रामध्ये आपण ज्यावेळी म्हणतो की पीव्हीसी हे वापरलं जातं याचं कारण असं आहे की इतर कोणत्याही मटेरियलच्या दृष्टिकोनातून पीव्हीसी हे काळाच्या कसोटीवर योग्य ठरलेलं आहे. आज आपल्याला माहित आहे की जर्मन हा देश असा आहे की जवळजवळ 85-90 वर्षे झाले हा पीव्हीसीचा प्रचारक आणि प्रसार करणारा देश आहे आणि अर्थातच भारत देखील मागं नाही आहे. त्याने देखील काळाची पावलं ओळखली आणि पीव्हीसीचा लगेचच आपण या ठिकाणी प्रसार करायला. परंतु याच्यामध्ये होतं काय की हलक्या प्रतीची पीव्हीसी पाईप्स लोक जी वापरतात आमचे शेतकरी बंधू, त्यामुळे काय होतं वेळेचा, श्रमाचा आणि खर्चाचा नाहक अपव्यय होतोय. शेती उत्पादन त्याच्यामध्ये घटण्याची शक्यता असते. मला 3-4 दिवसात असे लोक भेटले की आमची पाईपलाईन खराब झाली. तर ते शेतकरी बंधूंना सांगितलं की हा तिसरा जो मुद्दा आहे, वारंवार बिघाडामुळे अडचणीच्या जागी परत चर खुदाई आणि जोडणी करायला लागते. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीची पीव्हीसी पाईप वापरावी लागते. शेवटी काय होतं की योजनेचा खर्च वाढत जातो आणि योजनाच तुमची कुचकामी बनते. फिनोलिक्स पाईप्सची आपण वैशिष्ट्य बघूया. गंजरोधक आहे, रसायनांचा प्रतिकार करणारे आहेत, त्याला कोटिंग वगैरे कोणतेही लागत नाही. थर्मोप्लास्टिक आहे, आपल्याला माहिती आहे चांगली लवचिकता त्याच्यामुळे मिळते. स्वच्छता आहे, आपल्या पाण्याचा दर्जा खराब होत नाही आणि जास्त पाणी प्रवाह इतर कोणत्याही मटेरियलच्या पेक्षा आपल्याला याच्यातून जास्त पाणी प्रवाह आपल्याला देता येतो. फिनोलिक्स पाईप बद्दल मी बोलतो. फिनोलिक्स ही भारतातील सर्वप्रथम ISO 9000 प्रमाणित अशी UPVC पाईपची सर्वात मोठी उत्पादक कंपनी आहे आणि सगळ्यात जास्त विक्री करणारी कंपनी आहे. भारतातील दुसरी मोठी ISO 14001 प्रमाणित अशी PVC रेजिन उत्पादक कंपनी आहे. PVC रेजिन म्हणजे आपल्याला माहिती आहे की PVC पाईप बनवायला जे कच्चा माल लागतो त्याला PVC रेजिन असं म्हणतात. आपला रेझिन विभाग आहे, पाईपचा फिटिंगचा विभाग आहे आणि आपण पॉवर विभाग जो आहे तो रत्नागिरीला आहे. 43 मेगावॅट क्षमता ज्या ठिकाणी आहे. 3.5 लाख मेट्रिक टनाची आपली रत्नागिरीला क्षमता आहे PVC रेझिन बनवायची. फिटिंग विभाग वेगवेगळ्या ठिकाणी आपण कार्यरत आहे. पाईप आणि फिटिंग विभाग. एक आपण AV बघूया. आणि आपल्या सभोवतालचे सर्व या सत्याचे साक्षीदार आहेत. हा सुरुवातीचा गंध आहे, आरामाची चव आहे. प्रत्येक थेंबामध्ये ते जीवनाचं एक वचन आहे. कोट्यावधी वर्षापासून मानवजात या जीवन अमृताचा पाठपुरावा करत आहे आणि 1981 मध्ये आम्ही ही शक्ती त्यांच्यासाठी आणण्याचा आमचा उद्देश म्हणून स्वीकारला. येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुरक्षित मार्ग प्रदान करण्याचे आणि सृष्टीला सशक्त करण्याचे वचन देऊन
सुरुवातीपासूनच आपल्याला टिकाऊ पाईप आणि फिटिंग प्रदान करण्यासाठी आम्ही गुणवत्ता आणि मानकीकृत प्रक्रियांवर लक्ष केंद्रित केले आहे. आम्ही एक प्रस्थापित फॉर्च्यून इंडिया 500 कंपनी आहोत. आमच्याकडे भारतीय खासगी क्षेत्रातील 2 ओपन सी क्रायोजेनिक चेकिंग पैकी एक आहे, ज्याद्वारे आम्ही आमचा कच्चा माल पाठवितो. ही कच्ची सामग्री आमच्या पाईपलाईन सिस्टीमद्वारे आमच्या रेझिन मॅन्युफॅक्चरिंग प्लांट मध्ये आणली जाते. येथे आम्ही आमचे स्वतःचे रेझिन तयार करतो, जे आमच्या पाईप्स आणि फिटिंग्सच्या निर्मितीमध्ये वापरले जाते, जे आम्हाला देशाचा एकमेव बॅकवर्ड इंटिग्रेटेड पाईप उत्पादक बनवते. हे सुनिश्चित करते की आम्ही उत्पादनाच्या प्रक्रियेवर संपूर्ण नियंत्रण ठेवतो आणि आम्हाला सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय उत्पादनांमध्ये सातत्याने गुणवत्ता वाढवण्यास मदत करते. या पीव्हीसी रेझिनला आमच्या महत्वाच्या ठिकाणी स्थित असलेल्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स येथे पाठवले जाते. येथे पीव्हीसी रेझिन आणि इतर घटक वेगवेगळ्या हायस्पीड मिक्सर मधून जातात आणि त्यास एकापेक्षा जास्त सायलोज मध्ये संग्रहित केलेल्या कंपाऊंड मध्ये रूपांतरित करतात. नंतर कंपाऊंड एक्सट्रुडरला दिले जाते आणि डाय मध्ये टाकण्यापूर्वी गरम करून अर्ध ओतीव स्वरूपात रूपांतरित केले जाते, जे नंतर पाईप्सला इच्छित आकार देते. त्यानंतर मल्टीस्टेज कूलिंग प्रक्रिया केली जाते. त्यानंतर मानक लांबीमध्ये कट करण्यापूर्वी लोगो आणि उत्पादन तपशील मुद्रित केले जातात. पाईप नंतर 3 स्टेज सॉकेटिंग प्रक्रियेतून जातात, ज्यानंतर ते बेलिंग फॉर्मेशन कडे जातात. पूर्ण झाल्यावर पाईप्स 12 प्रकारच्या कठोर परीक्षांचा समावेश असलेल्या संपूर्ण चाचणी प्रक्रियेतून जातात. येथे टिकाऊपणा सुनिश्चित करण्यासाठी, सुसंगततेसाठी, मोडतोड आणि गळतीसाठी तपासले जातात. फक्त क्वालिटी कंट्रोल टीमने मंजूर केलेले पाईप्स पॅक केले जातात आणि स्टोरेजसाठी पाठवले जातात. आम्ही आमच्या शेती आणि विशेषतः बिगर शेती पाईप्सच्या श्रेणीसाठी विविध प्रकारचे फिटिंग तयार करतो. कडक गुणवत्ता नियंत्रित वातावरणात उत्पादित आमच्या विस्तृत श्रेणीमध्ये आम्ही आपल्याला प्रत्येक पाईपसाठी आपल्याला योग्य फिटिंग मिळते हे सुनिश्चित करतो. आमच्या फिटिंगमध्ये दर्जेदार गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी प्रमाणित उत्पादन आणि कठोर चाचणी प्रक्रिया देखील असतात. स्वयंचलित प्रक्रियांसह उत्पादन सुविधांनी आम्ही सुनिश्चित करतो की उत्पादन प्रक्रिया स्थिर आणि कार्यक्षम दोन्ही आहे. या फिटिंग्स नंतर पॅक केल्या जातात आणि आमच्या स्टोरेज सुविधांना स्थानांतरित केल्या जातात. चिंचवड, पुरसे, रत्नागिरी, मासर आणि कटक येथे गोदामांच्या जागा असलेले आम्ही देशभरातील 18,000 पेक्षा जास्त चॅनेल भागीदारांच्या नेटवर्कवर आमच्या पाईप्स आणि फिटिंग्सचे परिवहन करतो. आमच्या गोदामांच्या स्वयंचलित प्रक्रियांमुळे पाईप्स आणि फिटिंग लोड करणे सुलभ होते आणि ते आम्ही डीलर्स पर्यंत समस्यामुक्त पद्धतीने पोहोचतात हे सुनिश्चित करतो. फिनोलेक्स पाईप्स बाबत आम्हाला विश्वास आहे की पाणी जतन करणे हे चांगल्या भविष्यासाठी पाऊल आहे. मानकीकृत तंत्रज्ञानाद्वारे, गुणवत्ता तपासणी आणि प्रथम श्रेणीच्या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही सुनिश्चित करतो की आम्ही आपल्यासाठी फक्त सर्वोत्तम तेच वितरित करतो. धन्यवाद. दुसरा एक विषय आहे तो म्हणजे CSR कार्यक्रम. फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे CSR जे पार्टनर आहेत ते म्हणजे मुकुल माधव फाउंडेशन. आमचं विशेष लक्ष जे आहे ते 5 ठिकाणी, एक म्हणजे शिक्षण, दुसरं म्हणजे आरोग्य सुविधा, तिसरं म्हणजे समाज विकास आणि पर्यावरण, त्याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंट ज्याला आपण वैयक्तिक विकास म्हणतो ते आहे. याच्यामध्ये आम्ही काय करत आहोत बघा, महाराष्ट्रातील जे कृषी महाविद्यालय आहेत, आज सर आमच्या ठिकाणी बसलेले आहेत, राहुरीचे गोरंटीवार सर, तर त्यांना मी सांगू इच्छितो की आमच्याकडे जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड जे रँकर्स आहेत आपल्या कृषी महाविद्यालयातले शेवटच्या वर्षातले, त्यांच्यासाठी फिनोलेक्स सिल्वर ज्युबिली मेडल्स आणि कॅश अवॉर्ड्स आम्ही देत आहोत. त्या कंपनीच्या सामाजिक बांधिलकी कार्यक्रमामध्ये काही ठिकाणी आपण वेगवेगळ्या पद्धतीची जलसंधारणाच्या योजना देखील आपण राबवत आहोत. वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम आपण पंढरपूरच्या बाजूला घेतलेला होता. जत तालुका आपल्याला माहिती आहे, जत तालुका आपला दुष्काळी आहे सांगली जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी एक प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही असं हे तुम्हाला पिक्चर्स दाखवतोय. असं मोठ्या प्रमाणात आपण संपूर्ण वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हे कार्यक्रम घेत आहोत. पालखी मार्गावर आपण वारकऱ्यांसाठी मोफत औषधोपचार सुविधा त्या ठिकाणी देत आहोत. आशा भगिनी जे आहेत त्यांच्यासाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम आपण सातारा जिल्ह्यामध्ये करत आहोत. आपले जे माजी गव्हर्नर आहेत विद्यासागर राव, त्यांच्या हस्ते आपल्याला ग्लोबल अवॉर्ड मिळालेला आहे
या सर्व कामासाठी आमच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ रितू छाबरिया यांना. आता नुकतंच आपल्याला इंडो युरोपियन बिझनेस फोरम हा एक प्रतिष्ठेचा पुरस्कार आपल्याला लंडनमध्ये मिळालेला आहे, आता नुकताच मिळालेला आहे. मुकुल माधव फाउंडेशनचे मुख्यमंत्र्यांच्याकडून बऱ्याच वेळा कौतुक झालेलं आहे. मेधा पाटकर यांच्या हस्ते देखील पुरस्कार मिळालेला आहे. मुख्यमंत्री स्वतः सावली केअर सेंटर म्हणून एक कोल्हापूरला जे डाऊन टोडन आहेत, ज्यांना गरज आहे, जे कोणत्याही आधाराविना त्या ठिकाणी राहतात, जीवन जगतात, अशांच्यासाठी हे सावली केअर सेंटर सुरू केलेलं आहे. पण त्या ठिकाणी देखील फिनोलेक्सनी भरघोस मदत केलेली आहे. महाराष्ट्र शासन आणि फिनोलेक्स यांच्यात एक सामंजस्य करार झालेला आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेरेब्रल पाल्सी जी मोहीम आहे त्याच्यामध्ये आपण फार मोठ्या प्रमाणात काम सुरू केलेलं आहे. थोडक्यात आपण उत्पादनं बघू फिनोलेक्सची. ॲग्रिकल्चर पाईप्स आणि फिटिंग्स, आपण सर्वांना माहिती आहे की या ठिकाणी आपण काही सॅम्पल्स देखील आणलेले आहेत. फिनोलेक्स कंपनी 20 mm पासून ते 315 mm पर्यंतच्या पाईप्स, ॲग्रिकल्चर पाईप्स, शेतीला लागणारे पाईप्स, त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे क्लासेस आहेत. 2.5, 4 kg, 6 kg, 8 kg या सर्व प्रकार, 10 kg या सर्व प्रकारात आपण या पाईप उपलब्ध करून देतो. याला लागणारे जे पाईपचे जे फिटिंग्स आहेत ते आपण पुण्यामध्ये सगळ्यात मोठा भारतातला हब बनवलेला आहे. या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर पाईप्स आणि नॉन ॲग्रिकल्चर पाईप्स याच्यामधले सर्व लागणारे फिटिंग्स या ठिकाणी आपण संपूर्ण भारतभर वितरित करतोय. फिनोलेक्सचे केसिंग पाईप्स आपल्या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर त्याला लागणारे कॉलम पाईप्स हे देखील आपण बनवतो. आपल्या भागामध्ये साधारणतः 1.5 इंची 2 इंची अशा पद्धतीचे कॉलम पाईप्स आपण वितरित करत आहोत. हे पहा कॉलम पाईप्स. त्यातलं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण पाईप जोडतोय तिथं ब्रास स्टड दिलेला आहे आणि आतली जी यंत्रणा जी आहे, ज्याला आपण आटे म्हणतोय, ते आटे अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीचे आटे आहेत. हे पाईप आपल्याला बोरवेलमध्ये उपयोगात येतात. आपल्याला MSGI, HDP किंवा स्टेनलेस स्टीलला हा एक उत्तम पर्याय आहे. सोपी आणि विश्वासार्ह जोडणी मित्रांनो आपल्याला याच्याद्वारे करता येते. आपल्याला सुरक्षिततेसाठी एक स्पेशल लॉकिंग सिस्टीम मगाशी मी दाखवली आपल्याला, ते स्टड दिलेलं आहे, लीकप्रूफ आहे आणि व्हायब्रेशन जे होत असतं त्यापासून बचावासाठी एक रिंग आपण दिलेली आहे. आणि म्हणूनच हे कॉलम पाईप जे आहेत हे आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी दीर्घकाळचा असा साथीदार म्हणून सिद्ध झालेले आहे. वेगवेगळे त्याचे डायमेन्शन्स आहेत. मला वाटतं एक EV इथं आहे, बघूया वाचतोय का. कॉलम पाईप संदर्भातला हा EV आहे. ज्या सर्व शेतकरी बंधूंनी अवश्य बघावा. कॉलम पाईप हा खडतर चाचणीतनं जायला लागलेला आपल्याला दिसेल. बांधणी व्हायला आली. एका हॉइस्टद्वारे आपण ट्रॅक्टरला तो जोडलेला आहे.
टनचं वजन उचललंय, अर्थातच पंपाचं वजन तो नक्की पेलेल. जो ढाल दिखाया तो हेवी बस पे दिखाया. अब स्टैंडर्ड बस को मैं ढाल दिखाने जा रहा हूँ. स्टैंडर्ड बस दिखा. स्टँडर्ड पाईपला दाखवलंय, मग अशी हेवीचं दाखवलं. उचलला गेला. टाळ्या व्हायला पाहिजे यासाठी. ओके, तुम्ही बिंदास वापरा पाईप, कॉलम पाईप फुल्ली टेस्टेड आहे. असंच आणखी हेवी आहेत दुसरे, पण मी जास्त वेळ आपला घेत नाही आहे. त्याच पद्धतीनं टेस्ट केले. दोन्ही बाजूला ट्रॅक्टर लावलेले आहेत. आणि ती पाईप ओढून दाखवतात. काही आमचे नॉन ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत, त्याच्यामध्ये SWR ड्रेनेज प्रणाली असेल किंवा ASTM प्लंबिंग प्रणाली असेल. GI पाईपला एक चांगला पर्याय आपण उपलब्ध करून दिलेला आहे. गरम पाण्यासाठी आपण फिनोलिक्स फ्लोगार्ड CPVC पाईप्स आपण या ठिकाणी देत आहोत. त्याचबरोबर ड्रेनेज पाईप्स आपण देत आहोत. हे सगळे जोडण्यासाठी म्हणून अत्यंत उत्तम पद्धतीचं सॉल्व्हंट सिमेंट फिनोलिक्स आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देते. थोडक्यात मी तुम्हाला पाईप बनवण्याची प्रक्रिया सांगतो. मुख्य घटक आहे सस्पेन्शन ग्रेड PVC, ज्याला आपण रेझिन म्हणतो. त्याच्यामध्ये लुब्रिकंट घालतात, काही फिलर घालतात. फिलर म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना, आणि त्याला लागणारं काही पिगमेंट आणि स्टॅबिलायझर. पाईपची जी तयार करण्याची जी पद्धत आहे त्याला एक्सट्रुशन पद्धत म्हणतात, आणि फिटिंग्सला इंजेक्शन मोल्डिंग पद्धत म्हणतात. वेगवेगळ्या चाचणी आणि गुणवत्ता ह्या ज्या आहेत याच्यामधून फिनोलिक्स पाईप्स अत्यंत उत्तम पद्धतीनं पास होऊन जाते. आणि अर्थातच आमचे स्वतःचे काही मानकं आहेत, त्याच्याप्रमाणे आपण ही पाईप्स तयार करतो. मला शेतकऱ्यांना सांगायला आवडेल की आपल्याला ज्यावेळी पाईपलाईन करायची असती तर कन्सल्टिंग इंजिनियरचा जरूर सल्ला घ्या. ते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीत कशा पद्धतीनं चांगल्या डिझाईन ते करता येईल, त्याच्यामुळे आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीनं पाणी, योग्य मात्रेमध्ये पाणी आपल्याला देता येईल. त्यासाठी आपल्याला हेड किती आहे ते बघायला लागतं. हा L सेक्शन आहे, हा अवश्य काढून घ्या आपल्या इंजिनियरकडनं. त्याचा डिस्चार्ज जो आहे तो आपल्याला आपल्या भागामध्ये जास्त करून मला वाटतं 75 mm ची पाईप चालती. त्याचा इथं डिस्चार्ज आहे बघा 4 किंवा 4.8, साधारणतः 4 ते 5 आपण धरू लिटर प्रति सेकंद. 4 इंचीची पाईप वापरली तर साधारणतः 8.5 लिटर प्रति सेकंद एवढा आपल्याला डिस्चार्ज मिळेल. वेगवेगळे पाईपचे वर्गीकरण आहे. आमची ज्यावेळी पाईप आपण 4 kg म्हणतो त्याच्यावरती निळ्या रंगाचं या ठिकाणी मार्किंग येते. अशा पद्धतीने निळ्या रंगाचं मार्किंग येते. आणि ती 4 kg ज्यावेळी आपण म्हणतो तिची 40 मीटर हेडला म्हणजे 120 फुटां हेडला ही चालत असती पाईप.
पाईप संदर्भात काही माहिती या ठिकाणी दिली आहे, परंतु तुमच्या सोयीसाठी म्हणून मी जे आपल्याला जे लिफलेट दिलेलं आहे त्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टीचा उहापोह केलेला आहे. मराठीतनं आहे, अवश्य वाचा. जोडणी कशी करावी या संदर्भात आहे. अशा पद्धतीची जोडणी आपली झाली पाहिजे. हे बघा या ठिकाणी दिसते सॉल्व्हेंट सिमेंट रिंग यायला पाहिजे बाहेरच्या बाजूला. हे जे आहे सदोष कारागिरी संदर्भातील कारण हे देखील मी तुम्हाला एक 4 पानी लिफलेट दिलेलं आहे, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सर्व मराठीमध्ये आहे. सुरक्षा उपकरण आपल्याला लावायला लागतात आणि नंतर चाचणी घ्यायला लागते. हे जे आमचे जे शेतकरी बंधू आहेत ते जुने आणि नवीन अशा पद्धतीचे दिलेले आहेत. फार जुने. कालच मला एक जण इथं गायकवाड म्हणून भेटले, मला वाटते कोंढाळीतले आहेत. त्यांनी देखील 35 वर्षापूर्वी आम्ही पाईपलाईन केली असं आम्हाला सांगितलेलं आहे. तर एवढा आमचा ग्राहक वगैरे जो आहे तो भारतभर पसरलेला आहे आणि त्यांची शेती स्वतःची समृद्ध करून घेतलेली आहे. शेवटाला मी हे स्लाईड दाखवेन आणि थांबेल. पहा डाव्या बाजूला फिनोलेक्स पाईप्स आणि इतर पाईप्स त्याच्यामधली तुलना आपण देतो. फिनोलेक्सच का आपण घ्यायची आहे पाईप? आपली जी जाडी आहे ती भारतीय तसेच आंतरराष्ट्रीय जे प्रमाण आहेत किंवा मानक आहेत त्याला धरून आहे. आपली स्वतःची अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन आहे. आपण विकासाला प्राधान्य देत आहोत. लांबी जी आहे ती सॉकेट सोडून 6 किंवा 3 मीटर असते. कच्चा माल आहे ते आपलं स्वतःचं रेझिन आहे, आपण बघितलं. त्याच्यामध्ये इथिलीन बेस्ड आहे आणि त्याच्यामुळेच आमचा दर्जावरती पूर्ण नियंत्रण आहे. दुसरं जे आहे ते कदाचित कार्बाईड बेस्ड असू शकतं, कार्यक्षमता आपल्याला माहीत नाही. मिश्रण जे आहे ते चुनखडी आणि रेझिन यांचं संगणकीकृत मिश्रण आहे. आपण सर्वांना माहिती आहे की चुना घातल्याशिवाय पाईप तयार होत नाही, परंतु चुन्याचं जर प्रमाण जर वेगळं वेगळं असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला पाईप ठिसूळ होती आणि काळांतरांती बाद होती, प्रेशरला टिकू शकत नाही. किंमत जी आहे आपण जी क्वालिटी जी देतोय त्या क्वालिटी प्रमाणे आपण किंमत लोकांच्याकडनं घेतोय आणि शेतकऱ्यांनी जी क्वालिटी आम्हाला सांगितलेली आहे तीच क्वालिटी गेली 35 वर्ष आपण बनवतोय. त्यामुळं आपल्याला वाजवी दरामध्ये ही पाईप मिळते. सेवा जी आहे ते आपल्या सर्वांना माहिती आहे की फिनोलेक्सचं संपूर्ण भारतभर असं विस्तृत जाळं आहे विक्रीचं. प्रतिरोधक, उंदीर घुशी लागत नाहीत. रोडंट रिपेलेंट आपल्या SWR पाईप्स आहेत. एकच मिनिट सर. UV प्रोटेक्शन आपल्याला मिळते काही पाईपमध्ये. ग्रीन बिल्डिंग संकल्पने आपले जे पाईप आहेत ते शिसे विरहित पाईप्स आहेत आणि प्रमाणीकरण जे आपण केवळ फक्त प्रमाणित पाईपच विकतो आणि म्हणूनच आपण आज भारतभर 1 नंबरची अशी कंपनी झालेलो आहोत. वेगवेगळ्या पद्धतीचे पुरस्कार आपल्याला मिळाले आहेत. अर्थातच हा आशिया खंडातील मित्रांनो बेस्ट मार्केटिंग ब्रँड म्हणून सिद्ध झालेला आहे. मी शेवटला एवढंच सांगेन की चांगल्या इरिगेशन ज्या योजना आहेत त्या दर्जेदार शेती उत्पन्न वाढवून आपल्या सर्वांच्या समृद्धीचे साथीदार ठरतात. धन्यवाद. श्री मुकुंद जांभळीकर, सेल्स मॅनेजर, फिनोलेक्स इंडस्ट्री यांनी जे बहुमूल्य मार्गदर्शन केले याबद्दल मी ॲग्रोव्हिजन त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल एक छोटं स्मृतिचिन्ह म्हणून तर या मार्गदर्शनाचे स्मृतिचिन्ह म्हणून ॲग्रोव्हिजन फाउंडेशनतर्फे मी डॉक्टर गोरेट्टीवार सरांना असा विनंती करतो की त्यांनी जांभळीकर सरांचा मोमेंटो देऊन सत्कार करावा. कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे संयोजक तसेच फिनोलेक्स कंपनीचे मार्केटिंग मॅनेजर विदर्भासाठी ज्यांनी आत्ताच त्यांनी फिनोलेक्स कंपनीबद्दल आणि कृषी क्षेत्रामध्ये PVC पाईपचं काय महत्त्व आहे याबद्दल त्यांनी आपल्यासमोर संभाषण दिलं आहे ते श्री मुकुंद जांभळीकर साहेब. त्यानंतर सभागृहामध्ये माझे मित्र व महाराष्ट्र कृषी उद्योगाचे माजी उपसंचालक श्री आनंद उपलेचवार साहेब
हे सुद्धा हजर आहे. आणि इथं उपस्थित असलेले सर्व शेतकरी किंवा जे काही या क्षेत्रामध्ये ज्यांना रस आहे ते सर्व इथं जे उपस्थित आहेत त्यांना माझं ॲग्रोव्हिजन 2020 जे 11वं ॲग्रोव्हिजन आहे आणि ॲग्रोव्हिजन सुरुवात झाल्यापासून मी प्रत्येक ॲग्रोव्हिजनला या विषयावर मी संबोधण्यासाठी येत असतो. हे तसं चर्चासत्र आहे. चर्चेचं स्वरूप सुद्धा इथं जर असेल तर ते आवडू शकेल. जे काही शेतकरी किंवा ज्यांना या विषयामध्ये रस आहे जे उपस्थित आहे त्यांनी काही प्रश्न उपस्थित केल्यास आपण त्यावर सुद्धा चर्चा करू. पण प्रश्न नसल्यास मी तुम्हाला याबाबत ज्या आहेत आधुनिक सिंचनाच्या पद्धती याबाबत मी तुम्हाला थोडक्यामध्ये या कशा राबवायच्या त्याचं महत्त्व काय आहे याशिवाय मी थोडक्यामध्ये तुम्हाला पहिले पार्श्वभूमी समजून सांगेन आणि त्या पार्श्वभूमीनंतर ज्या काही प्रचलित सिंचनाच्या पद्धती आहेत त्या म्हणजे सध्या ज्या वापरतो त्या आणि त्यानंतर ज्या आधुनिक सिंचन पद्धती आहेत त्याबद्दल आणि त्यानंतर आधुनिक सिंचन पद्धती कशा वापरायच्या यावर सुद्धा मी थोडक्यामध्ये आपल्याला वापरतो. जेव्हा जांभळीकर साहेबांनी सुरुवातीलाच आपल्याला पाण्याच्या उपलब्धतेबद्दल काही आकडेवारी सांगितलेली आहे. त्या आकडेवाऱ्याची जी आकडेवारी आहे त्याचा जर गोषवारा जर घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये जी जमीन आहे महाराष्ट्रामध्ये जे पाणी उपलब्ध आहे त्याचा जर ताळमेळ घातला तर सध्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये एकंदर 18 ते 19% जमीन ही सिंचनाखाली आहे. आणि जर संपूर्ण पाण्याचा जर आपण उपयोग करून घेतला तर जास्तीत जास्त 30% जमीन आपण सिंचनाखाली आणू शकेल. तर यामध्ये पहिला प्रश्न असा येतो की सिंचनाखाली जास्तीत जास्त जमीन आणण्याचा अट्टहास का. हा एक प्रश्न आपल्यासमोर नेहमीच येतो. तर यामध्ये सध्या मी विदर्भामध्ये आहे. माझं कार्य हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. तर आपल्याला एकच सांगू शकेल की जेव्हा जमिनीसाठी किंवा पीक उत्पादनासाठी योग्य ती सिंचनाच्या ज्या सुविधा आहे त्या उपलब्ध असतात तेव्हा पिकाचं उत्पादन आणि उत्पन्न हे तिपटीपेक्षा जास्त येते. म्हणजे जर आपण उदाहरण घेतल्यास विदर्भामध्ये जी कोरडवाहू जमीन आहे किंवा फक्त पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे त्या शेतीशी जर आपण तुलना पश्चिम महाराष्ट्राच्या शेतीशी केली की जिथं सिंचनाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध आहे तर त्या शेतीमधून विदर्भामधील शेतकरी जे उत्पादन घेतात त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पटीने ते शेतकरी उत्पादन घेऊ शकतात. तर सिंचनाचं एवढं महत्व आहे. आणि हे महत्व का आहे कारण आपल्याला माहीतच आहे की जसं आपल्याला दररोज पाण्याची अन्नाची आवश्यकता असते त्याचप्रमाणे पिकाला सुद्धा दररोज पाण्याची आणि अन्नाची आवश्यकता असते. जर आपण विदर्भातला पाण्याचा जर लेखाजोखा घेतला तर आपल्याला असं लक्षात येईल की विदर्भामध्ये पाऊस जो आहे तो पाऊस मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रापेक्षा साधारणतः 25% जास्त पडतो. तरीही विदर्भामध्ये पावसावर आधारित शेती करताना किंवा कोरडवाहू शेती करत असताना काही आपल्याला प्रश्न उपस्थित होतात. पहिला प्रश्न म्हणजे पाऊस कसा आहे. तुम्हाला यावर्षी पावसाचं हे उत्तम उदाहरण आपल्यासमोर आहे की सुरुवातीला पाऊसच पडला नाही. असं वाटलं की यावर्षी पावसाळा येतो की नाही. नंतर पाऊस पडला त्यानंतर पावसाने खूप मोठा खंड दिला आणि तो खंड इतका मोठा होता की पावसावर अवलंबून असणारी जी शेती आहे ती जवळपास नष्टच झाली. त्यानंतर खूप पाऊस पडला की जो पाऊस अशा वेळी पडला की पडायला नको होता. पीक जे आहे ते पीक आपण काढणीच्या मार्गावर होतं आणि तेव्हा पाऊस पडला. पण ज्या भागामध्ये ज्या काळामध्ये पावसाचा खंड पडला तो साधारणतः 1.5 ते 2 महिन्याचा जो खंड होता त्या खंडामध्ये जर आपण सिंचन देऊ शकलो असतो किंवा आपल्यापाशी सिंचनाच्या सुविधा असल्या असत्या प्रत्येक शेतात किंवा प्रत्येक भागामध्ये तर आपल्याला पिकाला जेव्हा पाण्याची गरज होती तेव्हा आपण पिकाला पाणी देऊ शकलो असतो आणि उत्पन्नामध्ये वाढ झाली असती. हा झाला खरीप सीझन जेव्हा पावसाळा असं म्हणतो. त्यानंतर रबी सीझन आहे किंवा उन्हाळी हंगाम आहे. त्या हंगामामध्ये जर आपल्याला पिकाला पाणी द्यायला पाणीच उपलब्ध नसेल तर काय करायचं. त्या काळात ते पाऊस पडत नाही ते आपण उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे त्या सिंचनाचं हे पीक उत्पादनामध्ये महत्व आहे की आपल्याला
जसं पिकाच्या उत्पादनासाठी आपल्याला पाण्याची जी आवश्यकता आहे ती दररोज असते, अन्नद्रव्याची आवश्यकता जी दररोज असते, आणि ती जर आपण देऊ शकलो तर पिकाच्या उत्पादनामध्ये भरीव वाढ येते. पावसाळ्यामध्ये ते शक्य नाही, आणि रबी आणि उन्हाळी हंगामामध्ये जर आपल्याला सिंचनाची सुविधा आपणापाशी जर असेल तर आपल्याला ते शक्य आहे. तर हे सिंचनाचं असं महत्व आहे. त्यामुळे जे सिंचनाचं क्षेत्र 18% 30% नेणं आणि 30% जे आपलं नॅशनल ॲव्हरेज आहे की देश पातळीवर जे सिंचन आहे ते 40% आहे, तोपर्यंत जर आपल्याला पोहोचायचं असेल तर आपल्याला बरेच प्रयत्न करावे लागतील. त्यामधील महत्वाचा जो प्रयत्न आहे तो म्हणजे सिंचनासाठी जो आपण पाणी वापरतो त्याचा कार्यक्षम वापर करणे हा फार महत्वाचा आहे. आणि हे कार्यक्षम वापर आपण सिंचनासाठीच का करणं आवश्यक आहे की ते सुद्धा एक महत्वाचं आहे. आपण पाण्याचा वापर आपण हा विविध क्षेत्रासाठी करत असतो की त्यापैकी सिंचन हे एक क्षेत्र आहे की जे मोबाईलवर जे बोलत आहे ना त्यांनी कृपया काळजी घ्या. तुमचा आवाज खूप येतो, त्यामुळे मला माझा आवाज वाढवावा लागतो. माझा आवाज वाढवला की तुम्ही तुमचा आवाज वाढवता. त्यापेक्षा मी थोडा वेळ थांबेल किंवा तुम्ही थोडा वेळ बाजूला गेल तरी चालेल. तसं ती बद्दल क्षमस्व. तर आपणाला जे मी सांगत होतो की सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करावा लागतो. तो सिंचनासाठीच का करावा लागतो? पाणी आपण पिण्यासाठी पण वापरत असतो, उद्योगासाठी पण वापरत असतो आणि सिंचनासाठी वापरत असतो. आणि ऊटसूट कोणी पण आपल्याला सांगतो की सिंचनासाठी पाण्याचा कार्यक्षम वापरा, पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याच्या आधुनिक सिंचन पद्धती वापरा तुम्ही. हे का? तर याला सुद्धा एक कारण आहे. हे सांगण्यामागे सुद्धा एक कारण आहे. ते असं आहे की आपल्याकडे जे एकूण उपलब्ध पाणी आहे त्यापैकी 85 ते 86% पाणी आपण सिंचनासाठी वापरत असतो. 85 ते 86, आणि उर्वरित 14 ते 15% जे पाणी आहे ते पाणी आपण पिण्यासाठी आणि उद्योगासाठी वापरत असतो. तर सिंचनासाठी पाण्याचा वापर जो आहे तो खूप अधिक आहे. त्यामुळे सिंचनासाठी जर आपण पाण्याचा कार्यक्षम वापर करू शकलो तर जे पाणी शिल्लक उरतं, जे पाणी वाचवू शकतो, त्या पाण्याखाली आपण अधिक क्षेत्र हे सिंचनाखाली आणू शकतो. हा एक भाग झाला. आणि त्यासाठी आपण दुसऱ्या सेक्टरसाठी म्हणजे इंडस्ट्रीसाठी सुद्धा अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देऊ शकतो. कारण याचं असं आहे की शेती केली, उत्पादन वाढवलं, पण शेतीवर आधारित उद्योगधंदे जर वाढले नाही, त्या उद्योगधंद्यासाठी जर आपण पाणी उपलब्ध करून देऊ शकलो नाही तर मग शेतीमधील उत्पादन वाढून सुद्धा काही फायदा होत नाही. त्यामुळे शेती क्षेत्रावर ही दुप्पट जबाबदारी आहे. पाण्याची बचत करत असताना आपण सिंचनाखालील क्षेत्र अधिकाधिक कसं आणू शकेल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच